सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न भंग पावल्याने येवल्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांनी भुजबळांना मोठा निर्णय घेण्याचं आवाहन केलंय। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात अरुंद गेट, व्हीलचेअर स्ट्रेचरची टंचाई आणि मोकाट कुत्र्यांच्या वावरामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचं चित्र समोर आलंय। जळगावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील संशयित रईस देशमुख याच्या घराजवळील बेकायदेशीर बांधकामावर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेसीबी चालवलाय। धुळे जिल्ह्यातील 51 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना जिल्हा प्रशासनाने पुरेशा प्रमाणात टँकर सुरू न करता केवळ 48 खासगी विहिरींचे अधिग्रहण करून आपली जबाबदारी झटकली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 27,000 गरोदर आणि स्तनदा मातांसाठी मंजूर झालेल्या 2 कोटींच्या निधीतून पुरवठा आदेश देऊन 20 दिवस झाले तरी अद्याप पोषण आहाराचे प्रत्यक्ष वितरण सुरू झालेले नाही।